नमस्कार, मी रमाकांत हाजगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज। आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। या ठिकाणी एक पारधी समाजाच्या मावशी एक कुटुंब तो उपोषणाला बसलेला आहे। नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत, काय त्यांची अडचण आहे हे आपण जाणून घेऊया। दीदी, तुमचं नाव सांगा आधी। काय नाव? माझं नाव पल्लवी विजय भोसले, राहणार कुठले? पाटवादा। आता तुम्ही इथं उपोषण करायला बसलाय, काय तुमच्यावर काय अन्याय झाला आहे, काय शासनाकडून काय मागणी आहे तुमची? आमची मागणी, आमची कंप्लेंट घेतली नाही लोहारा पोलीस स्टेशनमधल्या साहेबांनी। म्हणजे काय झालं होतं? काय झालं तर कंप्लेंट द्यायला गेलते ना, घेतली नाही, मग काय झालं होतं? माझ्याबरोबर छाडाछिडी झाली। आम्ही मागलो असताना पारधी समाजाचा आहेत आम्ही, मागायचा धर्मच आहे आमचा। आम्ही ते म्हणले की गाईचं पाडच देतो, त्यांची गाईची आई वारली, आमचा धर्म आहे गाई सांभाळायचा मागण्याचा। मग ते म्हणलं होतं आम्ही गाईचं वासरू देतो तुम्हाला सांभाळायला, तुम्ही एखाद दिवशी येऊन घेऊन जा। मग आम्ही गाईचं वासरू मागण्यासाठी गेलतो तर शिव्या गाई झाल्या, माझ्याबरोबर छेडाछेडी केली, हाणमार केला। आमची कंप्लेंट द्यायला गेल्यानंतर आमची कंप्लेंट दाखल करून घेतली नाही त्या म्हणजे तुम्ही ते गाईचं वासरू मागायला गेल्यावर छेडछाड झाली, अगर कशी झाली, माझे मला नख घातले, माझ्या नवऱ्याला मारलं, मला मारलं। मग कंप्लेंट द्यायला तुम्ही कुठं, तुम्हाला पोलीस स्टेशन कुठं? लोहारा पोलीस स्टेशन। तिथं कंप्लेंट द्यायला गेलो, त्यांनी घेतली नाही कंप्लेंट घेतलेली नाही तिथं। तिथल्या साहेबांनी आम्हाला दोनदा हकलून काढलं की त्यांच्यासारखे साहेब बोलतात, आणि तिथले माणसं जिजावर कंप्लेंट करायला गेलतो ते माणसं म्हणतात की तुम्हाला जाळून मारूया, पेटून मारूया, बोरीमध्ये तुमचं मारून बोरीमध्ये घालूया तुम्हाला, असे म्हणतात तो माणसं। आमची मागणी एकच आहे की त्या माणसांवर कंप्लेंट झाली पाहिजे आमची, आणि त्या माणसाला अटक केलं पाहिजे, त्या माणसाला अटक करावं आणि तुम्हाला न्याय मिळावं। हां, आम्हाला न्याय भेटावं। पण आता किती जण उपोषणाला बसले तुम्ही? आम्ही दोघं नवरा बायको बसलेलो आहेत। हे लेकरं माझी भाची आहे, ही माझी मुलगी आहे। हो, आता ह्या लहान लेकरासहित तुम्ही उपोषणाला बसले? हो, आम्ही लहान लेकरासकट उपोषणाला बसलेलो आहेत। तर या ठिकाणी पाहतो आपण पारधी समाजाच्या एक भटकावमुक्त मागासलेला समाज आणि या समाजावर अन्याय झालेला या मावशी आहेत आणि सहकुटुंब बसलेले आहेत। तर त्यांचे मालक आहेत, त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय नेमकं काय काय प्रकार झालेला आहे आणि तुमची काय मागणी आहे? माझी मागणी हेच आहे की त्या माणसांना धरून आणायचं। नितीन पाटील, सतीश कदम, लक्ष्मण कदम आणि विलास कदमला धरून आणायचं, आणि अक्षरशः आमच्यावर जातीविषयामध्ये शिवीगाळ केली आणि आमच्या महिलेचे कपडे फाडून अक्षरशः घाण कृत्य केलं की जेणेकरून बाई जातीला लज्जा अशी वाटावी अशी कृत्य केले। अक्षरशः 15 माणूस त्या ठिकाणी उभा होतं पण कोणी अंगावर आलेलं नाही, पण अक्षरशः हे 5-6 जण अंगावर असे आलेत की तुटून अक्षरशः आमच्या महिलेचा अत्याचार म्हणजे बलात्कार करण्याच्या प्रयत्नात होते। अक्षरशः त्यांचे कपडे फाडले, त्यानंतर अवघड जागेवर हात लावला की ह्या पारध्या जातींना आपण सुरळीतमध्ये ते फास असतो ना, त्या फासेने त्यांना तुकडे तुकडे करून ह्यांना ह्याच्यामध्ये घालून दिलं पाहिजे की बोरवेलमध्ये ह्या जातींनी परत आपल्या शेतामध्ये यायचं नाही कधी। ह्या पारध्या जातींना जाऊन खाली बोरवेलमध्ये टाकलं पाहिजे, तर मग आपल्या समाजाला बोलत अक्षरशः अंगावर धावून विळूच्या काट्या घेऊन आलेत। अक्षरशः मी खाली पडल्यानंतर गाडीवरनं लहान लेकरू सगट गाडीवरनं उतरलेलं नव्हतं त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही उतरणार होतो त्यावेळेस माझ्या महिलेच्या अंगावर ड्रेस होता, ड्रेस सगट असं कपडे फाडल्यानंतर मग कपडे असे वरी झाल्यानंतर ते मांडीला हात लावा लागलेत। मी म्हणलं दादा चुकीचं करताय म्हणलं, दादाचा शब्द यूज केला, पण त्यांनी काय दादाची लायकी दाखवली नाही। त्यांनी आपली म्हणजे राजकारणामध्ये जसं हे होतं ना की जेणेकरून इंग्रजांच्या काळामध्ये जे तुमच्यावर अन्याय जर झाला आणि त्यात महिलेवर अन्याय होणं, महिलेवर ह्या काळामध्ये शिवाजी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलेला झाशी की राणीचं पद दिलं जातं, पण ह्या ठिकाणी ह्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आमच्यासारख्या पारधी समाजामधल्या महिलेवर झाशीची राणीचं पदही दिलं नाही जात, कारण की ह्या सुरक्षित जागेतच नाहीत ना। महाराष्ट्रामध्ये झाशी की राणी सुरक्षित नाही तर मग कोण राहणार आहे या ठिकाणी? तर तुम्ही आता तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही पोलीस कंप्लेंट करायला गेली, पोलीस कंप्लेंट घेतली नाही, आता सांगितलं पोलीस काय म्हणले ते त्यांचं पोलीस प्रशासनाकडे आम्ही गेलो, त्या ज्यावेळेस 3 तारखेला आमच्यावर प्रकार असा घाणेरडा घडल्यानंतर आम्ही
जनक्रांती दलित पॅंथर संघटनेकडून आमचे जयराम काकांना बोलून घेतलं. त्यानंतर त्यांनाही त्यांच्या समोरही बोलविल्यानंतर त्यांचे काय माणसं तिकडनं कानेगावातले माणसं घेऊन आल्यानंतर ते तात्या कदम जयराम काका कोण? जयराम काका हे अध्यक्ष आहेत आमचे संघटनेचे अध्यक्ष. बरं, ते म्हणजे पोलीस स्टेशनला तुमची तक्रार घेतली नाही तर ते आपण अध्यक्षाचे ते संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडं शेवटी आपल्याला नाही मिळाला तर आपल्या संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्याकडे कोणतरी जात असतं तर त्यांच्याकडे गेले होते. त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही संघटनेचे काय पदाधिकारी? मी जयराम बाबूराव भोसले. मी जनक्रांती दलित पॅंथर मराठवाडा अध्यक्ष आहे. ज्या टायमाला मला विजय भोसले ही माझा पुतण्या लागावा म्हणजे आमच्या भावकी समाजालाच आहे. ज्या टायमाला की ती लोहारा पोलीस स्टेशनला गेले की काका अशाची घटना, मग 4 ते माणसं आले त्यांच्यासमोर आमची बाईची जी इज्जत काढली. त्याला म्हणलं की ही तुमची बाई असो अगं आमची असो ताई बहीण सगळ्याशी आहे. तुम्ही जर आज आमच्या महिलेवर असं करता आणि तुम्ही आमच्यावर दांडगळीची करता तर का पारधी समाजाने ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहावं का नाही राहावं, का आम्ही का बाहेर देशाचे आहोत का, हा विचारणा करत असताना सुद्धा मला की तुमचे पारधी समाज चोऱ्या माऱ्या करते, दरोडे घालतात आणि महागाचं निमित्त करतो आणि चोऱ्या दरोडे घालतात. तुम्ही जर आमच्यावर अशी कंप्लेंट केली तर तुमच्यावर आम्ही मोटरी गेले, ट्रॅक्टर गेले, वायर गेले म्हणून आम्ही कंप्लेंट करणार असे म्हणून आमच्यावर धमकी देऊन आणि कसं पोलीस स्टेशनवाला कंप्लेंट घेईल हे आम्ही बघतो आणि ही पोलीस स्टेशन जाऊन टाकतो. असं 100 ते 125 लोक कानेगावातलं लोक आले. वाटल्यास तर ही जे आपल्या पोलीस स्टेशनला CCTV कॅमेरा आहे ती CCTV कॅमेरा चेक करून बघावं की पारधी समाजावर अन्याय होतो का काय होतो ही CC कॅमेरामध्ये बघावं. कंप्लेंट घेतली का नाही? तिथं सुद्धा कंप्लेंट गेली नाही. म्हणले की आम्ही पोलीस कंप्लेंट घेऊ शकत नाही. आमच्या गावातले पोलीस पाटील जे म्हणते त्याप्रमाणे आम्ही कंप्लेंट घेणार तर आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेणार नाही. कंप्लेंट घेतली नाही म्हणून न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहे. मग आता काय जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हे आमची सूनच आहे, पुतण्याच आहे आणि त्याचं लहान लेकरू आहे तोपर्यंत हे उपोषण सोडण्यात येणार नाही. तरी लवकरात लवकर कारवाई शासनाकडून व्हावी हीच अपेक्षा आहे आमची. तर अशा एक भटका विमुख समाजावर झालेला अन्याय आणि त्या अन्यायाविरोधात प्रशासनाकडून न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करायला एक कुटुंब आणि लहान लेकरासह बसलेलं आहे. प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी आणि यांना न्याय मिळवून द्यावा. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.